नमस्कार मंडळी, मी रंजन भावसार. काय वाचाल हे चॅनल चालू करून बराच वेळ झाला, काही वर्ष गेली. गेल्या वर्षी 1 मेला महाराष्ट्र निमित्त मी म्हटलं पण होतं, की मी हे चॅनल परत ॲक्टिव्ह करेल आणि याच्यावर ॲक्टिव्हली व्हिडिओज पोस्ट करेल. पण जॉब आणि म्हणजे रोजची नोकरी आणि या सगळ्या गोष्टींमुळे ते शक्य होत नव्हतं. पण शेवटी आयुष्यामध्ये बेस्ट टाईम असा नसतोच नाही का? जो काही असतो तो आत्ता असतो. तर म्हटलं चला या नवीन वर्षी अ, चालू करूया परत एकदा. तर आयुष्य माझं जे बदलत गेलं आणि पुस्तकं वाचायची तर आवड होतीच लहानपणीपासून. पण काही प्रकारची पुस्तकं जी मॅनेजमेंट रिलेटेड किंवा सेल्फ हेल्प टाइपची जी पुस्तकं आहेत, जी मी वाचायला सुरुवात केली ती मी माझ्या इंजिनिअरिंगच्या दिवसांमध्ये हॉस्टेलमध्ये असताना. सरप्रायझिंगली माझा जो रूममेट होता, सीनियर होता, तो सोडून गेला आणि मी एकटा राहिलो होतो आणि त्याने बरेच पुस्तकं असेच सोडून गेला होता तो. मला माहीत नाही त्याने ते जे पुस्तक सोडलं होतं तिथे, ते त्याने वाचलं तरी होतं का? आणि ते पुस्तक मी वाचलं आणि त्या पुस्तकाने तिथून सुरुवात झाली सेल्फ हेल्प बुक्स वाचायची आणि तिथून आयुष्य चेंज होण्याची कुठेतरी सुरुवात झाली. बरेच लोकं म्हणतात सेल्फ हेल्प बुक वाचून काहीच फायदा होत नाही. पण ते तुमच्यावर आहे. तुम्ही नुसतं वाचून सोडता की ते इम्प्लिमेंट करता. ते वाचून मी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली होती. एकदम ताबडतोब ते त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला मी सुरुवात केली होती. कृती करायला सुरुवात केली होती आणि ते पुस्तक होतं नेपोलियन हिलचं थिंक अँड ग्रो रिच. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, की या पुस्तकाने माझ्या आयुष्यात काय फरक पडला, तर कमेंट करा खाली आणि मी बघेन त्या कमेंट्स आणि नक्की प्रयत्न करेन थिंक अँड ग्रो रिचबद्दल तुम्हाला सांगण्याचा आणि असे शॉर्ट्स आता मी टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. हे चॅनल चालू ठेवायचं आहे. कारण ही एक सेवा आहे मराठी आईसाठी, आपल्या महाराष्ट्र भूमीसाठी आणि आपल्या भूमिपुत्रांसाठी, त्यांच्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठीची. तर हा ज्ञान यज्ञ चालू राहील अशी तुम्ही पण प्रार्थना करा. तुम्हाला विनंती करतो. लेट्स होप फॉर द पुढच्या मराठीतच बोलूया. पुढच्या व्हिडिओसाठी पर्यंत वाट बघा लवकरच आणि सांगा तुम्हाला याच्याबद्दल माहिती हवी आहे का? थँक यू व्हेरी मच.